मी सध्या उपस्थित आहे दादर टीटी या परिसरात। दादर या टीटी परिसरात आपण पाहू शकतो संपूर्ण मोठ्या प्रमाणात जो आहे तो रहदारीचा हा संपूर्ण परिसर मानला जातो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जे आहे ते ये जा करत असतात आणि रस्त्याच्या मध्यभागी जो मॅनहोल आहे हा पूर्णपणे उघडा आपल्याला पाहायला मिळतो आहे का। विशेष म्हणजे सर्वात गंभीर बाब म्हणजे मॅनहोल भोवती कोणतीही प्रकारची बॅरिकेडिंग आणि चेतावणीचं फलक जे आहे ते लावण्यात आले नाही आणि त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। पण ती सुरक्षा व्यवस्था देखील यातील रहिवासी किंवा येथील दुकानदारांनी थेट झाडाची फांदी टाकून आणि त्याचबरोबर बाजूला दगड लावून जे आहे ते ह्या ठिकाणी सुरक्षा केलेली आहे। कारण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते, वाहनांची ये जा असते। या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होऊ नये म्हणून एका सजग नागरिक म्हणून एका दुकानदाराने ह्या संपूर्ण परिसरात फांदी त्याचबरोबर दगड जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। पण अगदी जेव्हा सकाळच्या सत्रात देखील हे अर्धच मॅनहोल हा ते उघडं होतं, त्यानंतर अनेक वाहनं जे आहेत ह्या वाहन गेल्यानंतर मॅनहोलच्या वाहन गेल्यानंतर ते संपूर्ण मॅनहोल जे आहे ते आपल्याला आदळून बाजूला गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। पण विशेष म्हणजे सकाळच्या सत्रात ही संपूर्ण घटना आहे। अनेक नागरिक ह्या ठिकाणाहून जात असतात, बीएसटीचे बस जात असतात, अनेक वाहनांना जे आहे ती आपली वाट लेफ्टमधून राईटकडे जाऊन जे आहे ती वाट काढावी लागत आहे, म्हणजे वाट वळून जावं लागत आहे। विशेष म्हणजे या मॅनहोलच्या बाजूला कुठलीही बॅरिकेडिंग करण्यात आलेली नाहीये, महानगरपालिकेकडून कुठली बॅरिकेडिंग करण्यात आलेली नाहीये आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचा कर्मचारी देखील आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही। आणि दुसरी बाब म्हणजे जो मॅनहोल नंतर जे जाळी लावली जाते सुरक्षा जाळी, ती सुरक्षा जाळी ती देखील ह्या मॅनहोलमध्ये नाहीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला पाहायला मिळतं। याआधी देखील भर पावसात कुर्ला येथे घटना घडली होती, ती म्हणजे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यामुळे तेव्हा देखील महानगरपालिकेच्या कामांवरती आणि त्याचबरोबर सुरक्षेच्या बाबत जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता पुन्हा एकदा दादर टीटी या परिसरात आता आपल्याला मॅनहोल उघडे पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 मराठी, दादर।